तसे वसंत कोठारी, चला इकडे यायचंय वसंत कोठारेनी. थँक्यू डीजे. रितेश गोलंदाज मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 3 चेंडू 3 षटकार. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स, मेडल्स आणि नक्कीच 1000 रुपयाचा मानकरी ठरला. नक्कीच राजेश भोयल आमच्यामध्ये उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मंडळातर्फे हार्दिक स्वागत. चला गोलंदाज रतीश, वैयक्तिक परिषद स्ट्राईकला आहेत ते मनीष, नॉन स्ट्राईकला आहेत ते अतुल ठाकरे. पहिला शॉर्ट पिच चेंडू, मोठा प्रहार केलेला, हा येतोय षटकार. त्याला पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार ठोकलाय तो मनीष तारवे यांनी. आणि नक्कीच भरत रावते सर आमचे वळतात आमच्या साईडला, नक्कीच मोठे मोठे मॅचसाठी पंचगिरी करतात भरत रावते सर. वसई नरवची आपाच्या मैदानावरती नेहमी असतात ते. पुन्हा एकदा चांगला प्रहार केलेला आहे, नक्कीच झेल होऊ शकतो इथे, आणि झेल सुटलेला आहे इथे आणि षटकार. बघा झेल सुटला गेला आणि षटकार. मनीष तारवे यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या पोचली गेली आहे ती 13. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि तिसरा षटकार. थँक्यू. नक्कीच 3 षटकार ठोकले 3 चेंडूवरती. पुन्हा एकदा उंचा तळला की जे गडी बाद येतो आणि गडी बाद.
चला अतुल ठाकरेसाठी सुद्धा बक्षीस आलेलं आहे. प्रवीणजी दापची साहेब वसई तालुका ग्रामीणचे अध्यक्ष आहेत आदिवासी सेलचे. अतुल ठाकरेसाठी बॅक टू बॅक 3 षटकार मारा, 500 रुपये कमवा. अतुलसाठी सुद्धा बक्षीस. अतुलचे सुद्धा फॅन आहेत नायगाव परिसरामध्ये. आणि जयेश नम यांच्याकडून सुद्धा 500 रुपये बघा अतुलसाठी. म्हणजे अतुल सुद्धा 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकतो. त्याला बघा बक्षीस लागलेलं आहे. जयेश नम, प्रवीणजी दापची साहेब, अतुलसाठी सुद्धा बक्षीस लागलेले आहेत. आणि 3 हॅट्रिक घेतली तरी जयेश नमकडून 500 रुपये. चला मग जयेश नमकडून बघा बक्षीस दिलेलं आहे. आणि नक्कीच खराब चेंडूचा इथे सांगता येते ना, पंचदर्शन नो चेंडू. आणि नक्की 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया. आणि सहजरित्या 3 धावा पूर्ण केल्या गेला, म्हणजे एकूण 4 धावा. आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती धावसंख्या झाला ती 24. चला अतुलसाठी बक्षीस लागलेलं आहे. आणि पहिला चेंडू ते उडवलाय, षटकार. आणि षटकार नक्कीच झेल झाला असता इथे. नक्कीच अतुल सुद्धा फायर झाले. धावसंख्या पोचले गेले 29. पहिल्या षटकामध्ये खूपच महागडं षटक ठरत आहे. पुन्हा चांगला खोलवरचा चेंडू चांगला खेळून काढलेला आहे. एक धाव निश्चित पूर्ण. धावसंख्या पोचली गेली ती 30. बघा एक षटकामध्ये धावसंख्या पोचली 30. खूपच महागडं षटक ठरलं आहे ते. रतीश यांचं एक षटकांतर. पूजा लेवेन कामन संघाची धावसंख्या झाली ती 30. गिरीश का सुनने का गाना, गिरीश का चला गोलंदाज सुशांत बक्षीस गोलंदाज सुद्धा आहे. हॅट्रिक घेतली तर 500 रुपये. अतुल यांनी षटकार मारले बॅक टू बॅक 3. तर प्रवीणजी दापसी, जयेश नम यांच्याकडून 500 म्हणजे 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकते. चला दोन्ही संघांना बक्षीस लागलेले आहेत. आणि उंचावून तेवढा चेंडू बघूया किती धावे झेल होतो का इथे. आणि गडी बाद. अतिशय चांगला असा चेंडू. आणि तितकाच चांगला जे अतुल ठाकरे यांना बाद केलेला आहे सुशांतच्या पहिल्या चेंडूवरती. आणि नवीन फुलांचा गेलाय तो योगेश. नक्कीच पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या पोचते ती 31. नक्कीच चांगला चेंडू चांगला खेळलेला आहे. मिड विकेटला 1 धाव आणि 1 धाव समाधान. धावसंख्या पोचते ती 32. कारण पहिल्या षटकामध्ये खूपच धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजांनी. आणि सुशांत यांना नक्कीच धावा रोखायच्या आहेत.
पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला खेळून काढलेला आहे. एक धाव निश्चित पूर्ण. चेंडू जाते मिड विकेटला एक धाव आणि धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 33. बघा आता बरं चांगले गोलंदाजी करतात सुशांत. चारही तरफ आपले बसलेले आहेत सर्व खेळाडू. सुशांत यांची चांगली गोलंदाजी. 3 चेंडू हाताळले गेले आहेत. अप्रतिम चेंडू हाताळले गेलेले आहेत. नक्कीच कामन आणि मासवन हे दोन संघ खेळत आहेत नायगावच्या परिसरामध्ये. नक्कीच पुन्हा एकदा फुलटच चेंडू. नक्कीच इथे झेल होतं की आणि गाडी बाद. आणि योगेश नक्कीच बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज जाता येतो अक्षय. अप्रतिम गोलंदाजी बघायला म्हणजे सुशांत यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये खूपच धावा आल्या होत्या. 30 धावा आल्या होत्या. आता परत या गोलंदाजाने 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. एक वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव त्याच्यामध्ये म्हणजे टोटल 3 धावा दिलेल्या आहेत. नक्की हॅट्रिक घ्या गोलंदाज. नक्की जयेश नाम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. तर प्रवीणजी दापशी साहेब यांच्याकडून सुद्धा बक्षीस आलेलं आहे 500 रुपयाचं. म्हणजे हॅट्रिक कुठली गोलंदाज घेईल त्याला 1000 रुपयेचा मानकरी ठरू शकतो. दित्या लेवन मासवण संघाचा गोलंदाज. पुन्हा चांगला चेंडू चांगला प्रहार केलेला आहे. चेंडू जात आहे शॉर्ट मिडॉनला आणि एक धाव निश्चित पूर्ण आणि चौकार. थँक्यू डीजे. आणि नक्कीच 2 धावा होत्या तिकडे आणि नक्कीच 2 धावा. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला क्षेत्ररक्षक घेऊन. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगला खेळून काढलेला आहे. चेंडू जाता मिड विकेटला. एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न बाबा फेकी तितके चांगले आणि जोरदारशी अपील आणि पंच अपील गाडी बाद. थँक्यू डीजे. चला 2 षटकांतर धावसंख्या पोचली गेली आहे ती धावसंख्या झाल्या ती 38. बघा अप्रतिम षटक हाताळलं गेलं ते सुशांत यांनी. फक्त 8 धावा दिल्या. खूपच चांगलं षटक हाताळलं. त्याच्यामध्ये 2 गडी बाद सुद्धा केले. एक कमबॅक करतात आणि शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन येतात ते जयेश भोईर. बघा जयेश किती धावा देतात कारण पहिल्या षटकामध्ये खूपच धावा खर्च केल्या गेल्या. आणि पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या पोचली गेले 39 या धावसंख्यावरती. अतिशय चांगला चेंडू. भन्नाट वेगामध्ये चेंडू हाताळला गेला. चेंडू एस्ट्रिकेच्या हातामध्ये.
नक्कीच पुन्हा एकदा उंचांतवड्यात नक्कीच झेल होऊ शकतो इथे आणि गाडी बाद अप्रतिम झेल अजय यांच्याकडून. थँक्यू डीजे. बघा भन्नाट वेगामध्ये चांगला चेंडू हाताळले गेले. दोन चेंडू, दोन्ही चेंडू निर्धाव. पहिला चेंडू वाईट. धावसंख्या झाली ती 39. 4 चेंडू आहे. 4 चेंडूमध्ये किती धावा करतात बघा. आता जे 8 चेंडू हाताळले 8 चेंडूमध्ये फक्त 9 धावा दिलेल्या आहेत, कारण पहिल्या 6 चेंडूमध्ये 30 धावा. नंतर चांगला कमबॅक करतात दित्या लेवन मासवण संघ. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्नात आणि पुन्हा एकदा रनआउटच्या स्पर्धेत गडी बाद. थँक्यू डीजे. चला अप्रतिम चेंडू. 3 चेंडू निर्धाव जयेश भोईर यांचे. पुन्हा एकदा बघा 4 चेंडू हाताळले गेल्या. 4 चेंडू निर्धाव, त्याच्यामध्ये एक गडी बाद, एक रनआउटच्या स्वरूपात गडी बाद. म्हणजे बघा कमबॅक करतात जयेश भोईर आपल्या संघासाठी. खूपच चांगलं. सुशांत यांची सुद्धा चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त 8 धावा दिल्या या षटकामध्ये. एकही धावा आणि वाईटच्या स्वरूपात फक्त 1 धावा आलेली आहे. नक्कीच पुढे येऊन प्रहार केलेला आहे. मिड विकेटला चेंडू जात आहे. 1 धाव निश्चित पूर्ण. दुसरी धावच्या बघा फेकी सुद्धा चांगली आहे इकडे आणि गाडी बाद. शॉट मारून भावेश पवार करतोय बॉलिओ चपटी, करतोय बॉलिओ चपटी. थँक्यू डीजे. तर धावसंख्या पोचली गेली ती 40 या धावसंख्यावरती. नक्कीच 2 धावा निश्चित पूर्ण. धावसंख्या पोचली गेली ती 42. 3 षटकानंतर पूजा लेवन कामन या संघाची धावसंख्या 42. 43 धावांचं आव्हान ठेवले सामना जिंकण्यासाठी दित्या लेवन मासवण या संघाला. बघा अप्रतिम गोलंदाजी केली. 12 चेंडू शेवटचे होते. 12 चेंडू फक्त 12 धावा खर्च केल्या आणि अप्रतिम षटक बघायला मिळलं ते जयेश भोईर आणि सुशांत यांच्याकडून. खूपच चांगलं षटक कमबॅक केलं. सामन्यासाठी 18 चेंडू 43 धावा. वर घालतोय उपटी, यो भावेश पवार हायलाइट कसा बॉलवर घालतोय उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा घालतोय बॉलवर उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी. त्याची बॅटिंग बॅटिंग पॉवरफुल, बॉल टाकून दांडी करतोय गुल. दांडी करतोय गुल, यो बॉलर दांडी करतोय गुल. त्याची बॅटिंग पॉवरफुल, बॉल टाकून दांडी करतोय गुल. शॉट मारून भावेश पवार करतोय बॉलिओ चपटी. हे गोर साईचा भावेश पवार बघा फेमस बॅट्समन लेफ्टी. ए भावेश पवार बॅटमन लेफ्टी बॉलवर घालतोय उपटी. यो भावेश पवार हायलाइट कसा बॉलवर घालतोय उपटी. भावेश पवार हाय थँक्यू डीजे.
चला सलामी जोडी उत्तर आहे. 43 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू 43 धावा दित्या लेवेन कामन या संघाला. अरे पहिल्या षटक खूपच महाग लढलं. 30 धावा दिल्या गेल्या. पण मागची 2 षटकं बघा. सुशांतच्या षटकामध्ये फक्त 8 धावा. त्याच्यानंतर जयेश भोईर यांच्या षटकामध्ये फक्त 4 धावा. म्हणजे खूपच कमबॅक केलेले आहेत 2 गोलंदाजांनी. आणि 43 धावांचं आव्हान ठेवले सामना जिंकण्यासाठी पूजा लेवेन कामन या संघाने दित्या लेवेन या संघाला. तर कालबादेवी मालाड संघाचा कर्णधार इकडे यायचा आहे. कालबादेवी मालाड आणि साईनाथ नवीनपाडा या संघाच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इकडे यायचं आहे. कालबादेवी मालाड या संघाचा कर्णधार तसेच साईनाथ नवीनपाडा मर्सेस या संघाचा कर्णधार इथे यायचा आहे. यानंतर चिठ्ठीचं ड्रॉ होईल या सामन्यानंतर. चला सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा गोलंदाजाला ते मनीष. अतिशय जोरदार बेंगामध्ये आणि पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपात श्रीगणेशा होत होतो दित्या लेवेन मासोन या संघाचा. नक्कीच चांगला चेंडू जोरदार वेगामध्ये चेंडू हाताळला गेला आणि निर्धाव चेंडू. 17 चेंडू 42 धावा. नक्कीच या मैदानामध्ये 3 षटकामध्ये 50-60 धावा सुद्धा चेस झालेले आहेत. पुन्हा चांगला प्रहार लेगसाईड तोडवला चेंडू. नक्कीच एक धाव पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. एक धाव साहजिक होता. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो बघा. रनिंग बिटवीन बघा 2 खेळाडूंमध्ये आणि नक्कीच सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 3 या धावसंख्यावरती. पहिलं षटक हाताळतात मनीष तारवी. पुन्हा एक चांगला चेंडू कव्हर झोन मध्ये खेळले आहे. नक्कीच गडी बाद होऊ शकतो आणि गडी बाद. नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेला. पुन्हा जोरदार मारायच्या प्रयत्नामध्ये नक्कीच निर्धाव चेंडू. मनीष तारवे यांचं तुफान गोलंदाजी बघायला मिळते मैदानामध्ये. आणि हा रिटर फलंदाज जयेश भोईर दित्या लेवेन मासवण संघाचे. आणि नक्कीच पंचांचा इशारा डेड बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता भन्नाट वेगामध्ये. एक्स्ट्रेक अतुल ठाकरे यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चेंडू झाल्यात ते 5. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 3. अजून 40 धावांची गरज आहे. 13 चेंडू 40 धावा. या मैदानामध्ये धावसंख्या आणि नो बॉलचा इशारा पंचांचा. आणि नक्कीच पुढचा चेंडू फ्री हिट. धावसंख्या पोचली गेली आहे ती 4. आणि फ्री हिटचा चेंडू आहे पुढचा फलंदाजांसाठी. बघ फलंदाज फ्री हिट चेंडूमध्ये किती धावा करतात.
अतिशय चांगला खोलवरचा चेंडू, फ्रीटचा चेंडू आहे आणि इथे नक्कीच एक धाव पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न होत आहे आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या पोचली गेली ती 6. एक षटकांतर, एक गडी बाद. धावसंख्या पोचली गेली ती दित्या 11 मासोनिया संघाची 6. जे त्याला 12 चेंडू, तर 12 चेंडू 37 धावांची गरज. गोलंदाजीला आहेत ते योगेश. तर सामने 12 चेंडू 37 धावा. या षटकामध्ये नक्कीच हानीमारक षटक खेळायचं आहे अजय यांना. आणि त्रिफळाची उडवलाय अजय यांचा योगेश यांनी. थँक्यू डीजे. चला अति चांगला चेंडू हाताळला गेला, गडी बाद. चला पहिला आणि नक्कीच गेल्या मॅचचा मानकरी 3 चेंडू 3 षटकार, तीच खेळी करायची आहे. आणि पुन्हा एकदा त्रिफळाची बघा, बॅक टू बॅक 2 गडी बाद. थँक्यू रुजे. चला आनंद करंडे यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे, 500 रुपयाचं येईल. जर हॅट्रिक घेतली या चेंडूवरती तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे इथे आनंद करंडे. आणि प्रवीणजी दापशी साहेब यांच्याकडून सुद्धा बक्षीस आलेलं आहे. जर या चेंडूमध्ये षटकार ठोकला तर प्रवीणजी दापशी यांच्याकडून 200 रुपये. बघा, एका षटकारला 200 रुपये आहेत. नक्कीच चांगला चेंडू. बघा, दोघांना बक्षीस लागले होते. षटकार मारला असं 200 होते, हॅट्रिक घेतली असेल तर 500 होते. मी दोघांनी चान्स गमावलेला आहे, फलंदाजांनी सुद्धा आणि गोलंदाजांनी सुद्धा. चांगलं षटक हाताळतात योगेश. पुन्हा चांगला चेंडू कव्हर झोन खेळलेला आहे आणि हा येतोय चौकार. तो मैदानी मित्र थँक्यू विजय. नक्कीच चांगला प्रहार, कव्हरचा चेंडू चेंडू खेळला गेला. 4 धावा, धावसंख्या पोचली गेली आहे ती 10. आता सुद्धा 33 धावांची गरज आहे सामना जिंकणारी दित्या 11 मासोन या संघाला.
पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला खोलवरचा चेंडू, एकच धावावर समान चांगला हिट केलेला आहे, पण इथे एकच धावावर समाधान. धावसंख्या 11, शेवटचा चेंडू आहे. चला अतुलसाठी सुद्धा बक्षीस आलेलं आहे. जर अतुलने हॅट्रिक घेतली पुढच्या षटकामध्ये तर नक्कीच 500 रुपयाचा मानकरी ठरेल. प्रवीणजी दापशी साहेब यांच्याकडून बक्षीस लागलेलं आहे. प्रवीणजी दापशी साहेब, अतुलसाठी बक्षीस आलेलं आहे. अत्यंत चांगला फटका, लेग सेंटरला चेंडू, निश्चित एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचली गेली आहे ती 12, 6 चेंडू 31 धावा. बघा पहिल्या षटकामध्ये जे धावा खर्च केल्या होत्या 30 धावा, त्या खूपच महागड्या ठरल्या आहेत. कारण नंतर 2 षटक खूप आल्या आणि या मैदानामध्ये 6 चेंडू 30 धावा हव्या होत्या आणि एका फलंदाजाने 4 षटकार 1 चौकार 28 धावा पटकावल्या. 1 चेंडू 2 धावांचा सामना होता आणि सामना गमावा लागला फलंदाजांना आणि बॅट निर्धाव चेंडू गेला. फलंदाजी तशीच फलंदाजी करायची आहे ती आता जयेश यांना. चला अतुलसाठी बक्षीस आलेलं, हॅट्रिक घ्या, 500 रुपयाचा मानकरी ठरा. पहिला चेंडू शॉर्ट पिच, चांगला प्रहार केला, मिडवे केला, नक्कीच एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. एकच धावावर समाधान. आता 5 चेंडू 30 धावा, म्हणजे तुम्हाला 5 चेंडू हे बाउंड्री लाईनच्या बाहेर पोचवायचे आहेत. आणि नक्कीच बघा बक्षीस सुद्धा आलेलं आहे. 5 षटकारावरती बक्षीस आले प्रवीणजी दापचे साहेबांकडून. बघा 5 षटकार मारले 3000 रुपये. बघा प्रवीणजी दापचे साहेब बसलेले आहेत इथे मंचावरती. नक्कीच बक्षीचा वर्षा होतो. 5 षटकार मारा, 3000 रुपये कमवा. बघा नक्कीच बक्षीस लावलेले आहेत आणि हा कारनामा करायचा होता फलंदाजाला. नक्कीच अतुलसाठी तुझा बक्षीस आहे 500 रुपये हॅट्रिक वरती. आणि फलंदाजासाठी बक्षीस लावलेलं होतं प्रवीणजी दापशी साहेब नेहमीच. नक्कीच आता नक्कीच सामना जात आहे तो पूजा इलेव्हन कामन या संघाकडून. पुन्हा एकदा चांगला खोलवरचा चेंडू, चांगला खेळून काढला गेला नक्कीच. जर आणि हा येतोय चौकार, खराब क्षेत्ररक्षण. आणि बघा षटकार ठोकला गेला, धावसंख्या पोचली गेली आहे ती आता 24. चांगला प्रहार केला जयेश भोईर. बघा पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार, अप्रतिम फलंदाजी. आणि नक्की धावसंख्या पोचली गेली आहे ती 30. आणि एक चेंडू शिल्लक. बघा धावसंख्या जर पहिल्या षटकामध्ये रोखली असेल चेंडू द्यायचा पंचांनी. नक्कीच बघा 1 चेंडू 13 वरती मॅच आणली गेली. जयेश यांनी अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा चांगला प्राणी इथे गडी बाद. विजय. बघा नक्कीच सामना 12 रनाने गमावला गेला, तो म्हणजे दित्या 11 मासवण संघाने. पहिल्या षटक खूपच महागडं ठरवलं. तर कामन संघाचा कर्णधार इकडे यायचा आहे. पूजा 11 कामन, कालबादेवी मालाड संघाचा कर्णधार समोर उभे राहायचे आहेत. तसेच साईनाथ नवीनपाडा मर्सेस या कर्णधाराने उभे राहायचे समोर. चला चिठ्ठीचा ड्रॉ करण्यात येईल.
चला तिन्ही संघाच्या कर्णधाराने प्लीज समोर उभा राहायचं आहे. पूजा 11 कामन संघाचा कर्णधार राहायचा आहे. तसेच कालबादेवी मालाड आणि साईनाथ नवीन पडा. तर 3 संघ कर्णधार आलेले आहेत. 2-2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. एक चिठ्ठी बाय म्हणून त्याच्यामध्ये आहे. हा चला, 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. बाय आले बघा कुठल्या टीमला बाय मिळते. कालबादेवी मालाड या संघाला बाय आलेले आहे आणि सामना भिडत आहे तो साईनाथ. हा नक्की थम्सअप दिलेला आहे पोराला त्यांनी, एकनाथ यांनी. आणि पूजा 11 कामाना. चला नाणेफेक करून घ्यायचे टॉस बॉक्समध्ये. जयश्नम दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे तर नाणेफेक जिंकलाय तो साईनाथ नवीनपाडा. आणि नक्कीच अनंता कडूसाहेब आमच्यामध्ये आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. खोचोड्याचे उपसरपंच होते माझी, त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मंचावरती बसायचं आहे. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे मिस्टर